हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर दुपारनंतर मी आता व्हिडिओ स्टार्ट केला आहे आणि वारं बघा काय सुटलं आहे आणि पाऊस पण थांबला आहे. तर रात्रीपासून पाऊस पडतो आहे आणि खूप पाऊस पडला आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतं पण काय काय आता भरायला पण सुरुवात झालेली आहे. आत्ता जरा थांबला आहे, नाहीतर सकाळपासून नुसता पाऊस पडतो आहेच आणि आता कशी नक्षत्र आहेत, सो नक्षत्रानुसार पाऊस पडणार. आता ही नक्षत्र काय असतात ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते. जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगते. तर मस्त वारा वगैरे सुटला आहे बघा, झाडं वगैरे कशी हलत आहेत बघा. तर हा आमच्या एकदम गॅलरीमधून असा व्ह्यू दिसतो. हे बघा किती छान व्ह्यू दिसतोय बघा फुल. तर पावसाळा स्टार्ट झालेला आहे आणि ना पाऊस लागायला लागला ना की कुठे जाऊचं पण वाटत नाही, कारण की एवढं गार वगैरे वाटतं ना, गप्प झोपूसं वाटतं. आणि आत्ता एक गोष्ट चांगली झाली आहे ती म्हणजे अशी की आपलं जी काही शेती आहे तिला चांगलं पाणी मिळतं आहे आणि सगळी झाडंच ओव्हरऑल सगळीच झाडं खूप छान हिरवीगार झालेली आहेत. त्याच्यामुळे सगळेजण एकदम असे हे झाले की बाबा फायनली पाऊस पडायला लागला आहे. आणि काहीच दिवसात जर असाच पाऊस पडत राहिला ना तर काहीच दिवसात 10 ते 12 दिवसातसुद्धा लावणी स्टार्ट होईल, कारण की आता रोपं झपाट्याने मोठी होतील यासाठी. तर मस्तपैकी बघा क्लायमेट, वारा वगैरे खूप सुटलं आहे. पाठी माड वगैरे किती हलतात बघा, ह्या साईडला पण आहेत. तर आत्ता नक्षत्र आहेत, सो ह्या नक्षत्रानुसार एक नक्षत्र स्टार्ट होतं. त्या पद्धतीने आता एक नक्षत्र स्टार्ट झालेलं आहे. त्याचं नाव आहे अडदळा. तर अडदळा काय असतं किंवा कशी नक्षत्र असतात त्याच्याविषयी मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं होतं की अळंबी वगैरे पण ज्या असतात ना त्या अशा कधी पण रुजत नाहीत. जशा रानभाज्या कधी पण रुजतात असं नाही आहे. अळंबींचं पण सीझन असतो एक. त्या नक्षत्रानुसार ते म्हातारं, टणकं वगैरे ह्या असं एक नक्षत्र असतं. कोकणामध्ये तुम्हाला जर आलात ना तर खूप वेगवेगळ्या प्रकारचं अशी माहिती आहे एका एका गोष्टीविषयी. त्याच पद्धतीने ही नक्षत्रंसुद्धा अशीच असतात. तर आता पहिलं नक्षत्र स्टार्ट झालं ते म्हणजे अडदळा. तर अडदळा काय असतं त्याविषयी मी थोडक्यात सांगते बघा. वारा किती सुटला आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता हे पाईप वगैरे तुम्हाला बघायला मिळतील. तर हे सोलरचं आहे, घरावरती सोलर आहे. त्याचे तुम्हाला बघायला मिळतील आणि हा त्याचा पूर्ण सेटअप आहे. तर युनिट वगैरे जे पडतात ना ते याच्यावर पडतात. तर हा सगळी पाईपाची ते सगळं सिस्टीम आहे इथे. तर चला मी थोडक्यात तुम्हाला सांगते. तर अंगण बघा एकदम ओलं चिंब झालेलं आहे, पाऊस थांबला आहे आणि आपल्या ज्या काही दासवंदी आहेत त्यांनासुद्धा फुलं आहेत. तर एक मला सांगायचं आहे, तर ही जी ना मिक्स कलमं आहेत, कारण ना हे बघा, हे जे ह्याला जे झाड फुल जे आलेलं आहे ना ह्याच्यावरती पिंक कलरचं फुल येतं, पण त्याच्यावरती व्हाईट कलरचं आलं आहे, थोडं पिंकिश असं बघा आलेलं आहे. तर असं बिस्किट कलरचं इथे असं बघा फूल आलेलं आहे. याच्यावर खरं तर ह्या जास्वंदीवर पूर्ण असं पिंकवालं फूल येतं आणि प्लस जी दुसरी पण इकडे मध्ये जी जास्वंद आहे ना तिला केशरी प्लस येलो अशी मिक्स फुलं येतात. तर ही ना मिक्स कलमं आहेत, फांद्या मिक्स केलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या अशा फुलं वेगवेगळ्या कलरची येतात. तर पाऊस तरी आता थांबलेला आहे आणि बघूया कधीपर्यंत परत पडतो, कारण की आता हा पडतच राहणार आहे. तर बघितलं असेल बाहेरचं क्लायमेट पण आपलं छान झालेलं आहे. आता बारीक बारीक पाऊस यायला लागलेला आहे. तर आता जे नक्षत्र आहे त्याचं नाव आहे अडदळा. अडदळा संपले की अडदळा संपल्यानंतर तरणा येतो. तरणा संपल्यानंतर एक असं नक्षत्र आहे ते म्हातारा. सो म्हातारामध्ये वगैरे अळंबी वगैरे रुजतात. अजून आहेत त्याच्या पण पुढे नक्षत्र. त्याच्यानंतर एक असलसाला एक नक्षत्र आहे. पूर्वा म्हणजेच गणपतीमध्ये वगैरे पाऊस बघा एकदम असा बारीकच असतो पण सतत पडत असतो. तर त्या पूर्वा असतात. तर त्या पूर्वा म्हणजेच पावसाचं नक्षत्र असतं. तर हे आता जी नक्षत्र आहेत ना ह्या नक्षत्रानुसारच पाऊस पडत असतो. आणि आता अडदळा आहे, तर अडदळामध्ये पण पाऊस असा येऊन जाऊन बारीक वगैरे असतो. अडदळा म्हणजे काय, तर ह्या दिवसांमध्ये अडदळा चालू झालेले आहेत. एक 15 किंवा पाऊण महिनाभर वगैरे असतात अडदळा. तर तुम्हाला कोकणातले असेल तर तुम्ही कोकणातल्या माणसांना जर विचारलंत ना तर ते तुम्हाला इझिली सांगतील की कशी नक्षत्र असतात, काय असतात. आता जेवढी मला माहिती आहे तेवढी मी तुम्हाला सांगितलं. तर आता अडदळा आहेत या दिवसांमध्ये आहे ना आपण जी काय लावलेली लागवड असेल, काकडीच्या बिया लावल्या असतील, भोपळा असेल, कडवळ असेल, शिराळं असेल, दुधी असेल, पालेभाज्या असतील, असंख्य वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही आपण लागवड केलेल्या असतात ना त्यांना हात लावायचा नसतो. ह्या दिवसांमध्ये पुरण वगैरे पण भरायचं नसतं. का, कारण जर आपण ह्या दिवसांमध्ये त्यांना जर हात लावलं तर कडवट होतात, म्हणजे जे त्याला येणारं जे काही फळ असेल ते कडू होतं असं म्हणतात आणि ते खरं आहे. आपला हात वगैरे चुकून जर लागला तर ह्या दिवसांमध्ये जिथे आपण लावलेली वगैरे झाडं असतात ना तिथे जायचंच नाही. लागवड जिथे केलेली असते ना तिथे जायचंच नाही. जर थोडा तरी हात वगैरे लागला
तरी असं म्हणतात की जे काही येणारं फळ असतं ते कडू होऊन जातं. त्याच्यामुळे ह्या दिवसांमध्ये म्हणजे अडदडा ह्या नक्षत्रामध्ये झाडाला हात वगैरे लावलं जात नाही. पुरण वगैरे भरायचं वगैरे असेल किंवा माती जरी वर करायची असेल, पावसाने कशी माती खाली येते, त्याच्यामुळे पुरण जरी वर करायचं असेल ते पण अडदडा संपल्यानंतर मग पुढे तरणा आहे, म्हातारा आहे, असलसला आहेत, पूर्व आहेत, या दिवसांमध्ये वगैरे केलं जातं. पण अडदडामध्ये अजिबात हे नाही लावले जात, हात लावले जात नाही, जेणेकरून जे झाडावरती येणारे जे फळ आहे ते हे होऊ शकतं, म्हणजे कडू होऊ शकतं आणि ते होतं असं आहे. तर अशा प्रकारची ही सगळी नक्षत्र असतात आणि थोडक्यात सांगते मी की ही जी नक्षत्र असतात ना त्याच्यानुसारच म्हणजे जो काही पाऊस असतो त्याचा सगळा कल असतो आणि त्या नक्षत्रानुसारच पाऊस हा लागतो. अशी काही काही नक्षत्र आहेत म्हातारा तरुणाच्या असं म्हणजे मोठ्या प्रमाणात पाऊस लागतो आणि पूर्वामध्ये वगैरे आहेत ना बारीक बारीक पाऊस असा लागतो. तर अशा पद्धतीने ही सगळी नक्षत्र आहेत. याच्या पली अजूनही असतील. सो जे आपल्याकडे थोडी वयस्कर वगैरे माणसं असतात ना त्यांना ह्याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती असतं. तर मला अल्बिनचं सीझन वगैरे माहिती आहे. त्या हिशोबाने म्हणजे लावणी वगैरे झाली की त्याच्यानंतर मग अल्बीचा सीझन वगैरे स्टार्ट होतो. तरणा, म्हातारा वगैरे वगैरे लागतात. सो म्हातारा नक्षत्रामध्ये जास्त लागतात. म्हातारा नक्षत्र पुनर्वसू म्हणून असं काहीतरी म्हणतात. अजून एक असं त्याला नाव आहे दुसरं. तर हे पण एक नक्षत्र आहे. तर कोकणामध्ये जर तुम्ही बघितलंत ना प्रत्येक गोष्टीला प्रत्येक जे काही असेल विषय असेल याला एक काही ना काहीतरी असं एक स्पेसिफिक त्याच्याविषयी माहिती आहे आणि ती आपल्याला जर जाणून घ्यायची असेल ना तर त्यासाठी कोकणात यावं. आणि आपण म्हणतो ना अरे ह्यावेळेस पाऊस नाही पडला किंवा यंदा पाऊस लेट होता, त्यामागे कारणं पण असतात. नक्षत्र असतात तर नक्षत्रांमध्येच पाऊस असतात. आता आपल्याला बातम्यांमध्ये वगैरे बघा तुम्हाला दाखवतात न्यूजला वगैरे की पाऊस नाही आहे. तर त्यानुसार कारण की निसर्गाचं जे काही सायकल असते ती रिसायकल होत असते आणि त्याच्या हिशोबानेच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की नक्षत्रांवाईजच हा पाऊस पडतो. तुम्ही जर तुम्हाला जास्तीत जास्त जर म्हणजे माहिती हवी असेल तर तुम्ही कोकणात जर आलात तर तुम्ही नक्की विचारा. तुम्हाला नक्की कळेल की कशी नक्षत्र असतात, कशा नक्षत्राने आपले जे काही पावसाचं जे काही वातावरण असतं ते कसं चेंज होतं, कसं बदलतं, ते नक्षत्रावाईज बदलतं. तर ही जर तुम्हाला थोडक्यात माहिती आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता बघा संध्याकाळ झाली आहे तर बारीक बारीक पाऊस ना पडायला सुरुवात झालेला आहे. आणि ना गॅलरीमधून जर असं पाऊस पडत असेल म्हणजे बघायचं जे हे असतं ना ते फार वेगळं असतं कारण की खूप भारी सीन असतं बघण्यासारखा. तर खूप मस्तपैकी आणि वारा तर खूप छान मजा सुटला आहे आणि आता गरमी तर काही जरा पण वाटत नाही आहे. तर अशा पद्धतीने ही सगळी नक्षत्र आहेत. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा चॅनल. तर असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.